माननीय मुख्यमंत्र्यांना मला सांगा आता जे काही केंद्र पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांची महत्त्वाच्या भविष्याच्या दृष्टीने नावं घेतली जातात, या प्रत्येकाचं एक वेगवेगळं डिस्क्रिप्शन हे दिल्लीच्या सर्कलमधून एक बघितलं जातं. यामध्ये ही चांगली गोष्ट आहे ना, मराठी माणसाचं नाव जर इन्फ्रामॅन म्हणून येत असेल तर, म्हणजे मराठी माणसाचं नाव इन्फ्रामॅन म्हणून येतं. जसं माननीय गडकरी साहेबांचं नाव एक वेगळ्या आदराने दिल्लीमध्ये घेतलं जातं, तसं देवेंद्रजींचं इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं. तर मी त्या महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ही अपेक्षा राजकीय पक्ष ही गोष्ट बाजूला ठेवून व्यक्त करतो की पुणे नाशिक ओरिजिनल अलाइनमेंटवरून ती होऊ द्या ना. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. जे खासदार आता ठाकरेंच्या पक्षातून शिंदेच्या सेनेत गेले, त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं की निधी मिळत नव्हता आम्हाला. काय नेमकं यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाच्या खासदारांना, म्हणजे मागेही तुम्ही मला वाटतं माननीय म्हणजे स्वर्गीय अजितदादांनी एक मुलाखत दिली होती निवडणुकीच्या आधी, बहुतेक मला वाटतं महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी पब्लिक डोमेनमध्ये ती मुलाखत आहे. त्यामध्ये स्वतः त्याविषयी दादांनी भाष्य केलं होतं. आणि ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी मिळत नाही किंवा आत्ता तुम्ही जो पर्याय सुचवला, मला वाटतं हा लोकशाहीच्या दृष्टीनं ही फार बोलकी प्रतिक्रिया आहे तुमचीच, की जर राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे यांनी पक्ष बदलला तर पुणे नाशिक रेल्वे होईल. तर मग पुणे नाशिक रेल्वे ही विकासासाठी आहे की लोकप्रतिनिधींना दबाव टाकून त्यांचं पक्षांतर करण्यासाठी आहे? आणि हे लोकशाहीला किती पोषक आहे. मला वाटतं ही तुमची प्रतिक्रिया त्यासाठी फार बोलकी आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, यांना अगदी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोष्टी असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून गोष्टी असतील, यामध्ये निधी मिळत नाही. तुम्ही बोलताना आपण आता बोलले की ऑफर आली तो विचार करू, ऑफर जर आली तर आपण त्याला मान ठेवणार. अरे ऑफर तर येऊ द्या आधी. पुणे नाशिक रेल्वे होणार का ते तर कळू द्या आधी. किमान त्या निमित्तानं कोणीतरी बोलेल ओरिजिनल अलाइनमेंटवर होते. मी विचार करू असं म्हणालो, जाऊ असं नाही म्हणालो. त्यामुळे आधी मुळात पुणे नाशिक रेल्वे होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यातले राजकीय गोष्टी, राजकीय तंबोरे, ह्या गमतीचा भाग बाजूला राहू द्या. पण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ओरिजिनल अलाइनमेंटवरून संगमनेर म्हणजे सिन्नर, संगमनेर, जुन्नर, मनसर, राजगुरुनगर, चाकण अशा मार्गेच व्हावी ही इथल्या सगळ्या जनतेची मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण व्हायला हवी. बरं, ती जनतेची मागणी करताना ठराविक पक्षाच्या लोकांची नाही ना, ती सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे, ती इंडस्ट्रीची मागणी आहे, ती कमिटर्सची मागणी आहे. तुम्हाला इथून पुण्याला जाताना म्हणजे अजून महाराष्ट्र सरकारने निधी दिलेला नाही आहे जमीन अधिग्रहणासाठी, अजून चाकण चौकात अडकताय ना. सरकारने 3दा टेंडर काढले, केंद्र सरकारने. म्हणजे स्वतः गडकरी साहेबांनी याच्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. बरं, जे चांगलं आहे त्याला चांगलं तर म्हटलंच पाहिजे की गडकरी साहेबांनी स्वतःहून 3दा टेंडर काढलंय, पण महाराष्ट्र सरकार त्याला निधीच देत नाही. तर महाराष्ट्र सरकारने निधी दिल्याशिवाय तो प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. एकीकडे राम मंदिराचा चोरीचा प्रश्न, दान चोरीचा प्रश्न समोर आलेला आहे. नाशिकमध्ये देखील राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 35,000 करोड रुपये कुंभमेळ्याच्या विकासासाठी देण्यात आलेले आहेत. तर याचा पारदर्शक राहील आपल्याला असं वाटतं. म्हणजे तुम्ही असं सांगितलं की तुम्ही सगळे पत्रकार बांधव डोळ्यात तेल घालून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणार. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की जर दुधानं तोंड पोळलं तर माणूस ताक फुंकून पितो. मालिकेची तारीख वगैरे काही पिक्चर प्रसारणाची मालिका 20 जून पासून सुरू झालेली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी हे एपिसोड्स यूट्यूबवर येतात. आणि लवकर हे साधारणतः आपण 22 ते 25 मिनिटाचा एपिसोड असतो. आणि आता आपण लवकरच ही मालिका हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि कन्नड या सगळ्या भाषांमध्ये आणतोय, जेणेकरून हा जो महाराष्ट्राचा जो गौरवशाली इतिहास आहे हा देशभरात सगळीकडे पोहोचेल. मराठीमध्ये आहे, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली, एकूण 6 भाषांमध्ये आपण हा आणतो. म्हणजे आजही जर आपण बघत असाल तर अनेक देशांमध्ये, म्हणजे कॅनडा असेल, बहारीन असेल, UAE असेल, ऑस्ट्रेलिया असेल, US असेल, जपान असेल, फिलिपाईन्स असेल, अगदी पाकिस्तान असेल, अशा अनेक ठिकाणी आत्ता यूट्यूबवर हा इतिहास पाहिला जातोय, ही मालिका पाहिली जाते. आत्ता माझ्याकडच्या आकडेवारीनुसार जवळपास जगातल्या आत्ता 22 ते 24 देशांमध्ये ही मालिका
जातीय पाहिली जातीय. त्याचं काय पोस्टर वगैरे आहे का म्हणजे आम्हाला भेटलं? हो, आपल्यापर्यंत हे सगळं आमची टीम आम्हाला पोहोचवते. मिळालं. तुम्हाला त्याची यूट्यूबची लिंकही पाठवतो, तुम्हाला त्या संदर्भातलं पोस्टर आहे तेही पाठवतो. चर्चा सुरू झालेली आहे 5 खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये लवकरच प्रवेश करतील. काय सांगता? माझ्यासाठी न्यूज आहे. आय डोंट थिंक सो. कसं आहे की या चर्चा केल्या जातात, घडवल्या जातात. त्याची काही कारणं जर तुम्हीच खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यातलं एकही सबळ कारण मिळणार नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, इतकी स्वच्छ स्पष्ट भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या खासदारांची. आणि त्यामुळे अशा कुठल्याही वावड्या असतील, चर्चा असतील, याविषयी स्वतः आदरणीय पवार साहेबांनीच स्टेटमेंट दिल्यानंतर त्यावर इतर चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तर हा पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहे. ज्यांनी हे विधान केलं त्यांच्याशी हायकमांड शेवटचं कधी बोलली त्यांना विचारा. कुठल्या नेत्यांनी हे जे विधान केलं असेल तर त्या नेत्याशी हायकमांड त्यांची काँग्रेसची शेवटचं कधी थेट बोलली, त्यांनी जर सांगितलं तर मला कळेल. तर आता काल महाविकास आघाडीमध्येच काँग्रेसचे वडीलतेवार आहे. त्यांनीच काल असं विधान केलं की राष्ट्रवादीचे काही आमदार आणि खासदार आमच्याकडे येणार आहेत. म्हणजे मी काल ते विधान आपल्या माध्यमातूनच ऐकलं, पण ते विधान सांगत असताना मला असं वाटलं की वडेट्टीवार साहेब असं म्हणाले की ही वरच्या पातळीवर चर्चा, त्यामुळे आम्हाला काही माहीत नाही आहे. मला वाटतं की आम्हाला काही माहीत नाही हे त्यांचं विधान जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या विधानाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला लागेल. त्यामुळे याविषयीची अशी कुठली चर्चा माझ्या तरी कानावर नाही, माझ्या ऐकीवर नाही.